सर आप इधर पीछे आइए, ले लो कुर्सी। स्ट्राइक वर विशाल, नॉन स्ट्राइकला योगेश. संदीपचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती शॉर्ट आर्म पुल स्लॉक स्वीपचा फटका, तिकडे मात्र विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवरती विशाल तंबूच्या आसऱ्याला चाललेला आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती मात्र आता ML आफ्टरनून ए साऊथ टीमला मोठा धक्का लागतोय, मोठा हादरा लागतोय, तो म्हणजे विशालच्या स्वरूपात. पहिल्याच बॉलवर एक मिस टाइम स्ट्रोक, अर्धवट मानानं पुन्हा एकदा खेळलेल्या फटक्यावरती मात्र विकेट मिळाली ती पहिल्याच बॉलवर संदीपला. आता मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार? काल आपण जर पाहिलं तर स्वामी 11 या संघानं बाजी मारली होती. आजच्या दिवसातला हा 7वा सामना मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होतोय बरोबर 3:40 कट केलाय आणि चेंडूला मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का बघूया. कॉलिंग मध्ये मात्र त्या ठिकाणी कोणती गडबड नाहीये. क्रिकेटमध्ये 3 शब्द खूप महत्वाचे आहेत, ते म्हणजे येस, नो आणि वेट. चांगलं कॉलिंग पाहायला मिळतंय. तिकडे दुसऱ्या बाजूने योगेशने मना केली, नकार दिला ही धाव घेण्यासाठी. सेकंड रनचा कोणताही प्रयत्न नाहीये, दुसऱ्या धावेच्या कोणत्याही इराद्याच्या मध्ये दिसले नाहीत. आणि तिथून मात्र एका धावेनंतर स्ट्राईक रोटेट होते. योगेश येतोय स्ट्राईकवर. नवीन बॅटर मैदानावर दाखल झालाय, तो म्हणजे बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर संदीप आहे. आणखीन एक सिंगलचा प्रयत्न. तिसरं नाव काय लिहिलं? अमरीश, अंकुश आहे. अंकुश बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते विशालच्या जागेवर. यावेळेला शॉर्ट पुल करायचा प्रयत्न विकेट किपरच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. थोडस जास्त शफल होऊन खेळले होते. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होते. ओव्हर मधल्या 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय आणि शेवटचे 2 चेंडू आता मात्र पहिल्या ओव्हर मधले शिल्लक राहिले आहेत. पहिल्या डावाचा खेळ बघतोय या सेमीफायनलच्या मॅच मधला, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधल्या 4 षटकांच्या सामन्यादरम्यान. पुन्हा एकदा मात्र अपील करतायत आमचे नवीन पंच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतले डेव्हिड शेपर्ड म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जाईल. त्या वेळेला मात्र एक वाईट बॉलचा इशारा तिकडे नक्कीच येतो पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेची घोषणा पंचांनी केली आहे. आमचे रेग्युलर पंच जे आहेत ते थोडासा आराम फरमावत आहेत, थोडीशी विश्रांती घेत आहेत, कारण सकाळपासून 7 मॅच झाल्यात. मैदानावरती उन्हामध्ये उभे आहेत गेले 2 दिवस. महत्वपूर्ण मॅच. या वेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेला बॉलला फेकलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. पहिल्या षटकाची या ठिकाणी मात्र समाप्ती होते आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. अमित आली आहेत. 7 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र अमित आलेत बॉलिंग मार्कवर. मगाशी अमितने 10 धावा खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये मात्र बघूया आता अमित किती धावा खर्च करतोय. संदीपने मागील मॅच मध्ये 6 केल्या होत्या, यामध्ये 7 केल्यात. कट करण्याचा प्रयत्न, या वेळेला डीप पॉइंट कडे मात्र बॉल जातोय.
दुपारच्या रखरखीत उन्हापासून मात्र आता हळू थोड्या वेळाने आराम मिळेल. संध्याकाळकडे जसं आपण वळू तसं मात्र मेगा फायनल त्याचबरोबर थर्ड प्लेस साठी एक मॅच होणार आहे आणि मग पारितोषिक वितरण सोहळा सुद्धा या ठिकाणी पार पडला जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती डबल आली आहे. स्ट्राईकवर योगेश. यावेळेला मात्र बॅटच्या रडारमध्ये आलेला बॉल पण प्रॉपर कनेक्शन नाही घडवून आणता आलं. पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जातोय. तिकडे मात्र 2 धावांच्या प्रयत्नामध्ये योगेश आणि त्यांच्या जोडीला मात्र आपल्याला पाहायला मिळत ते अंकुश. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक आणि चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग या वेळेला आपण बघतो ती योगेश यांच्या माध्यमातून. एक विकेट गमावलं परंतु त्याचा कोणताही प्रेशर या ठिकाणी योगेशच्या बॅटिंग मध्ये दिसत नाहीये. अगदी फ्री माइंड बॅटिंग करतायत पण हा फटका थोडासा उशिरा खेळले. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होईल. 4 चेंडू पूर्ण होतील या षटकातले. 2-2 4 4 आणि 4 8 रन आतापर्यंत खर्च केलेत या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमधून 7 दुसऱ्या ओव्हरमधून 8 टोटल स्कोर जर पाहिलं तर 15. त्यावेळेला मात्र एक स्लोअर वन फ्लाइटेड यॉर्कर होता. एक निर्धाव चेंडू मात्र पूर्ण होतो या ओव्हर मधला. 5 चेंडू पूर्ण 15 धावा धावफलकावर. चांगला कमबॅक इथे मात्र करून दिलाय अमितने. या वेळेला बॅटची बाहेरची कडा घेत मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होते आणि दुसरी धाव पूर्ण झाली. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र तिकडे आहेत अंकुश पण योगेश मात्र बराच पुढे निघून गेला होता. चला आता मात्र 2 ओव्हरची समाप्ती. एक छोटासा ड्रिंक टाइम होईल आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आमचे सुनील सर त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पंचांना ज्यूस घेऊन चाललेत. 17 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला ड्रिंक टाइम मात्र या ठिकाणी समाप्त होईल. नवीन ओव्हरची सुरुवात करण्यासाठी मात्र नवीन गोलंदाज या. सुनील सर जरा लवकर पुढे या. जाताना धावत गेला येताना पण धावत या. पहिला चेंडू या वेळेला मात्र अंकुशच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला आणि हाही चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र हा चौकार ठोकला जातोय. नवीन ओव्हरची सुरुवात करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज आले आणि त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं गेलंय. बॉलर कोण आहे? बॉलर नेम ज्ञानेश्वर भोईर. ज्ञानेश्वर भोईर आले गोलंदाजीसाठी. त्यांच्या पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकून त्यांचं स्वागत केलं गेलंय फलंदाज अंकुश कडून. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेला मात्र थोडासा बॅक ऑफ द लेंथवर चेंडू टाकला गेला होता आणि थोडीशी लेगस्टिकची लाईन पकडून मात्र गोलंदाजी केली गेली होती. अगदी यष्टीच्या वरून अगदी विकेटच्या वरून मात्र हा बॉल जातो विकेट किपरकडे.
स्टेप आउट झालेत. डायरेक्ट हिट लागलाय पण रन घेण्याची संधी मिळत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय आपल्याला. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिली इनिंग बघायला मिळते या डावाची, या मॅचची. आपण जर पाहिलं तर सेमीफायनलचा हा सामना आहे, उपांत्य फेरीचा हा सामना आहे आणि उपांत्य फेरीच्या सामन्यामधून जो कोणी जिंकेल तो आज स्वामी 11 बरोबर संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र मेगा फायनलचा सामना खेळेल. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली ती ज्ञानेश्वर भोईर यांची. तो काय करतोय तिकडे, इथे कोण थांबणार? लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एकेरी धाव तिकडे घेतली गेली आणि एकेरी धावेसोबत संघाचं धावफलक आपण जर पाहिलं तर 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. गेले 2 दिवस चांगलं गुणलेखन सुद्धा आपण अनुभवलंय. आमच्या गुणलेखकांचं सुद्धा कौतुक आहे, आमच्या त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह टीमचं तितकंच कौतुक आहे. आमचे सर्व कॅमेरामन्स, चांगला चेंडू. आमचे कॅमेरामन चेतन मडवी, त्याचबरोबर लोकेश गर्जे, आविष कदम, सर्वांचं या ठिकाणी आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. आमचे स्कोरर अनिकेत पुराडकर, आमचे संपूर्ण मैदानाची ग्राउंडमनची टीम जी आहे त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत. सुंदर फटका तिकडे समोरच्या दिशेला खेळला जातोय. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. चांगला कमबॅक करून दिला या ठिकाणी मात्र ज्ञानेश्वर भोईरने सुद्धा. या षटकातून आपण जर पाहिलं तर एक चौकार खर्च करून सुद्धा उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त 2च रन दिलेत. म्हणजे टोटल याही ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर 6 रन आलेत आणि या 6 धावांसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय, आपला शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक राहिलाय. शेवटची ओव्हर मात्र शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावाचा खेळ आहे, बघूया किती धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करू शकतील. 6 चेंडू तुम्हाला वाटतं ऍटलिस्ट 12-15 धावा तरी येणे आता या शेवटच्या ओव्हरमध्ये गरजेचं आहे, तर जाऊन कुठेतरी फायटिंग स्कोर बनेल. पहिल्या 3 ओव्हर दरम्यान तरी 23च आलेत आणि बॉलिंग मार्कवरती मात्र ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर योगेश असेल, नॉन स्ट्राईकला अंकुश असेल. समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला चेंडूला, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आलाय. पहिली धाव तर वेगाने घेतली, दुसऱ्या धावेच्या तयारीमध्ये आहेत आणि 2 धावा बघता बघता या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या मात्र क्वार्टर सेंचुरी पूर्ण करते. 25 ऑन बोर्ड, एक गडी बाद 25 धावा धाव फलकावरती. ओमकार वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं शेवटचं म्हणजे 4थं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या 4 षटकांच्या सामन्यादरम्यान. स्लॉग ओव्हरचा खेळ आता मात्र सुरू झालाय. पहिल्या बॉलवरती 2 आलेत. उर्वरित 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील या वेळेला मात्र समोर खेळायचं होतं, परंतु बॉल बॅटच्या आतल्या हिश्श्याला लागून जातोय डीप स्क्वेअर लेगला. तिकडे मात्र पहिली धाव वेगाने घेतली आहे आणि तिकडे मात्र योगेश मध्ये आणि अंकुश मध्ये गडबड झाली आहे. कॉलिंग मध्ये मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन होत आहे आणि त्या ठिकाणी मात्र योगेश बाधून माघारी परततोय. दुसरा धक्का लागतोय तो या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. SWD विरुद्ध आपण जर पाहिलं तर ML आफ्टरनून ए साऊथ. 2 चेंडू पूर्ण झाले, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण आहे बॉलर बॅटर? राकेश आहे ना? राकेश. या वेळेला मात्र आडव्या बॅटने समोर खेळलाय, हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि होय 2 धावा या वेळेला नक्कीच पूर्ण होतील. दुहेरी धावेसोबत मात्र धावसंख्येचा आकडा पुन्हा एकदा बदलताना आपल्याला बघायला मिळेल. 27 धावा स्कोर कार्ड वरती. 28 माफ करा, कारण या अगोदर दुसऱ्या धावेवर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली होती, त्यामुळे 28 धावा धावफलकावर.
यॉर्कर लेन बॉल सचिन कांबळे यांचं या ठिकाणी मात्र शुभागमन होतंय मैदानामध्ये. हार्दिक स्वागत सचिन. पुन्हा एकदा मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. 30 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. चेंडू पूर्ण झालेत या ओव्हर मधले आतापर्यंत 4. अशा 2-2 प्रमाणे अजून उर्वरित 2 चेंडूंवर जर 2-2 धावा घेतल्या गेल्या तर टोटल या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर 11 रन येतील. 3 ओव्हर मध्ये 23 होत्या. 23 आणि 11 34 होतील. 35चं टार्गेट सेट करता येईल. पण या वेळेला मात्र चुकीचा फटका खेळला गेलाय. स्वतः गोलंदाज बॉल खाली आणि विकेटचं पतन. अंकुश बॅक टू द डग आउट. राकेश आउट होऊन माघारी परततोय. माफ करा, राकेश बॅक. आणि राकेशच्या जागेवरती मात्र आता नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये, अनिकेत. स्कोर सांगायचा अनिकेत. 30 धावा झालेत. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? आत्ताचा रन नाहीये. 7 आला या ओव्हरला. 30 धावा झालेत. 3 डबल आले आणि 1 सिंगल, ज्याच्यामध्ये डबलच्या वेळेला रनआउट झाला होता. आणि अशा पद्धतीने मात्र इनिंगची समाप्ती होताना आपल्याला बघायला मिळते. विशाल पाचच बॉल झाले. 30 धावा झालेत. 31 धावांची गरज असेल SWD ला हा सामना जिंकण्यासाठी. के ईस्ट आणि स्वामी 11 टीम इथे आली आहे का? झाले 30 धावा झालेत. 31 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या डावाचा खेळ बघूया कशा पद्धतीने रंगतोय, कारण 24 बॉल मध्ये मात्र या 31 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे काही घडू शकतं. 24 बॉल 31 मध्ये धावा डिफेंड तुम्ही करू शकता. धावा चेसही होऊ शकतील, डिफेंडही होऊ शकतील, काही घडू शकतं या मॅच मध्ये. परंतु गोलंदाजांना आता या ठिकाणी तिखट गोलंदाजी करावी लागणार आहे, कंजूस गोलंदाजी करावी लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग यांच्या अंतर्गत संविधान चषक 2026 या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेत आहात. आणि या कार्यक्रमाला आता जे कॅमेरामन आहेत, जो यूट्यूब लाईव्ह कार्यक्रम प्रक्षेपित करीत आहेत, ते चेतन मडवी, तसेच दुसरे कॅमेरामन आहेत लोकेश गर्जे, आणि तिसरे कॅमेरामन आहेत अविनाश कदम. यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. त्याचबरोबर आम्हाला उत्कृष्ट असे निवेदक लाभलेले आहेत, ते आयुष्यमान रोशन पाताडे यांचेसुद्धा आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा जो स्कोर, ज्याला स्कोरर म्हणतात, तो स्कोर सांभाळण्याची जी धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर वाहून घेत आहेत, ते अनिकेत बोराटकर. त्यानंतर या सामन्यासाठी जे आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिले आहे, असे नॅशनल क्रिकेट क्लब, या सर्वांचं आम्ही आमच्या, तसेच
उपस्थित पंचवर्ग ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेचं पंचगिरी व्यवस्थितरित्या हाताळलेली आहे आणि हाताळत आहेत, यापुढेही हाताळत राहतील, असे या सर्वांचं आम्ही आमच्या ए नॉर्थ ML रोड चौकी यांच्याकडून धन्यवाद मानत आहोत. थँक्यू सो मच. आयोजकांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतोय की आम्हाला या स्पर्धेचा घटक बनण्याची आपण संधी दिलात. त्यानिमित्तानं मात्र या ठिकाणी एक चांगला क्रिकेटचा खेळ अनुभवायला मिळाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. संपूर्ण आपली आयोजन समिती, इन नॉर्थ मोटर लोडर विभागातील सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीम कडून. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी या 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी पंच मात्र त्या ठिकाणी आपला हिरवा कंदील आम्हाला दाखवतायत. सलामीच्या जोडीमध्ये आपण जर पाहिलं तर सलामीच्या जोडीमध्ये बॅटिंगसाठी कोण आहे, बॅटर कोण आहे? संदीप स्ट्राईकवर. पहिला चेंडू बॅटची बाहेरची कडा घेत मात्र थडम्यांच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. संदीप आणि राहुल मैदानावर दाखल झाले होते. केईस्ट संघ, आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा जर इथे आलेले असाल तर आपल्या आलेल्याची नोंद आपण मात्र सर्वप्रथम तर आमच्या मुख्य व्यासपीठाकडे करायची आहे. स्वामी 11 आलेली आहे. कालच्या दिवसातून मात्र मेगा फायनल मध्ये क्वालिफाय झालेला संघ आहे, पात्र ठरलेला संघ आहे. बघूया आता यानंतर मेगा फायनल मध्ये खेळण्यासाठी आजच्या दिवसातून कोणता संघ पात्र ठरतोय. व्हाईट बॉलचा इशारा तिकडे मात्र पंचांकडून कळवला गेला. एक्स्ट्रा रन्सने मात्र या ठिकाणी संघाच्या धावसंख्येच्या खात्यात एका धावेची भर पडते. 2 धावा धावफलकावरती. नक्कीच. आणि या ठिकाणी आज या नॅशनल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला जे मैदानाची उपलब्धी करून दिली गेली, खऱ्या अर्थाने त्या मैदानाचे निरीक्षक आमचे सन्माननीय मार्गदर्शक चंद्रकांत मानके सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी साहेबांना विनंती करेन, पवार साहेब आपण आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत मानके सरांचा एक यथोचित सत्कार आज व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. मानके साहेब, आपण केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही ए वॉर्डच्या वतीने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आज मानके साहेबांना मायेची एक उबदार अशी शाल आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ हे देऊन आपण साहेबांचा हा यथोचित सत्कार या व्यासपीठावरती करीत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या या स्पर्धेचा आणि आमच्या संपूर्ण आयोजन समितीचा मान राखावा. फुलटॉस चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेला मात्र बॉल खेळला गेलाय. धमाकेदार सुरुवात इकडे मात्र आक्रमकता सुरुवातीपासूनच झळकली या ओव्हर मध्ये. आणखीन एक चौकार मात्र ऍड केला जातोय स्कोरबोर्ड वरती. पहिल्या ओव्हर दरम्यानच आपण जर पाहिलं तर डबल डिजिटच्या पलीकडे स्कोर जातोय. 13 धावा आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस. पहिल्या 4 चेंडूमध्ये 13 बनवलेत. पहिला बॉल एक सिंगल घेतली, मग एक वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक एकेरी धाव आणि एक चौकार. पुन्हा एकदा मात्र क्लासिकल पुस्तकी फटका मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कॉपी बुक स्टाईल. एक सिंगल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज आणि 2 धावा बघता बघता या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि या दुहेरी धावेसोबत मात्र धावफलकाच्या आकड्यात मात्र आता चांगला बदल घडलेला आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. म्हणजे निम्म्या धावा या पहिल्याच ओव्हर मध्ये बनवल्या गेल्यात. 16 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू मात्र निर्धावरित्या हाताळला गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र पहिल्या षटकाची सांगता होईल आणि पहिल्या षटकाच्या सांगतेसोबत मात्र संघाची धावसंख्या बिनगडी बाद 15 धावा. पाहिजे 18 मध्ये 16 ची गरज आहे. पंधरा धावा झाले, 16 ची गरज आहे. 18 चेंडू 16 धावा.
पहिला चेंडू यावेळेला मात्र वरती कव्हर्स खेळायच्या नादामध्ये होते, पण बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार या ठिकाणी मात्र स्कोरबोर्ड वरती. अतिशय धमाकेदार सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली आहे. बॉलिंग साठी मात्र आपण जर पाहिलं तर नारायण आले होते. राहुलच्या बॅटमधून मात्र यावेळेला हा चौकार आलेला आपण बघतोय. एक षटकारी राहुलने ठोकलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला, आणि पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय तो सीमारेषेच्या दिशेला. पण 2 धावा या बॉलवरती. जिथे आपलं व्यासपीठ आहे तिथपर्यंत जी बाउंड्री आहे तिथे 2 धावा आहेत. बाकी इतर सर्व बाजूला चौकार षटकार तुम्हाला मिळतील. यावेळेला मात्र ऑन साइडला पुल केलाय. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, आणि आता मात्र कोणतीही गल्लत होणार नाहीये, कोणती चुकी केलेली नाहीये. विकेटचं पतन होताना बघायला मिळेल. राहुलचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. कुठेतरी राहुलच्या या आक्रमकतेवर अंकुश लावलं गेलं गोलंदाज नारायणच्या गोलंदाजीवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळतात ते कमलेश. पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये कमलेशने जबरदस्त बॅटिंग केली आहे. त्यांच्या जोडीला संदीप आहेत. स्कोर सध्या पाहिला तर स्कोरबोर्ड वरती ऑलरेडी 21 धावा लावल्या गेलेत. फक्त आता जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. आणि या वेळेला बघा काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय, आणि या वेळेला मात्र षटकार ठोकलाय कमलेशने. कौतुक करावं लागेल या फटक्याचं. फॉलिंग स्वीप पाहायला मिळालाय एकंदरीत. या वेळेला मात्र फटका फसलेला दिसतोय, पण रन नाही घेतली जाणार. संदीपने मात्र नकार दिला ही धाव घेण्यासाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न करत होते कमलेश. ऑन साइडच्या दिशेला मात्र हा मनसुबा होता की त्या ठिकाणी मात्र खेळून चौकार षटकार मारायचा, पण बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नव्हतं. या वेळेला तर फुलटॉस बॉल मिस केलाय, पण आता मात्र रन मिळतील. एकच धाव. लेग बाईटचा इशारा तिकडे मात्र पंच सांगतायत. अठ्ठावीस झालेत. 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 12 चेंडूंमध्ये 3 बनवायचे आहेत. 28 झाले. पहिल्या ओव्हरला 15 आले दादा. काय बोलली लावले यार. आणि अशा पद्धतीने हा सामना आणि मेगा फायनल दोन्हीही गाठलेली आहे. या वेळेला टीम SWD खेळेल मात्र मेगा फायनल मध्ये स्वामी 11 या संघासोबत.
आज यहाँ पर रोज की जाने वाली जो प्रैक्टिस है वो यहाँ पर काम आई है। सो एक बार जोरदार तालियां टीम एसडब्ल्यूडी के लिए फॉर विनिंग दिस मैच।